हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाओ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर आज आहे ताईनो सुट्टीचा दिवस, त्यामुळे सगळी कामं निवांतपणे चालू होती। उठले पण वेळानं, त्यामुळे सगळं आवरणं पण वेळानं सुरू केलेलं आहे। तर इथं पहिल्यांदा आजच्या व्लॉगिंगची सुरुवात आपण देवपूजेपासून करणार आहे। आता 2-3 दिवस पितांबरी संपल्यामुळं फक्त देव धुवायचे आणि ठेवायचे, त्यामुळे अशी चकाकी येत नव्हती आणि देव पुजल्यासारखं पण वाटत नव्हतं। कारण कसं पितांबरी नाही लावली ना की मग ते असं डाग डाग पडतात, कारण ते पितळेचे तांब्याचं वगैरे असतं ना, त्यामुळं। तुमचा तर ते टोमॅटो बघितलेत, मोठे झालेत, पिकायला पण आलेले। पण एक त्यातला असं अगदी बिलबिलीत झालेला आहे। तो कशामुळे माहिती आहे, खारू ते थोडंसं जरी असं तिनं खाल्लं ना तरी पण, किंवा तोंड जरी लावलं तरी खराब व्हायला लागले टोमॅटो। तर इथं मी देवपूजा करायच्या अगोदरच मसाला वगैरे भाजून ठेवला होता। तीळ जिरं खोबरं बारीक केलं आणि टोमॅटो विसरले होते, त्यामुळे नंतर टोमॅटो आणि आलं लसूण वगैरे घालून परत पाणी घालून थोडंसं वाटण करून घेतलं। त्यानंतर इथं मी आता गव्हाचं पीठ मळायला आले होते। गव्हाचं पीठ मळून घेतलं आणि आता कपडे भिजत घालणार आहे, कारण आज रोजच्या कपड्यासोबतच मला टॉवेल पण धुवायचे, ते पण मला गरम पाण्यामध्ये। म्हणून म्हटलं जेवण वगैरे आवरतोपर्यंत कपडे भिजून जातील। कपडे भिजवली, त्यानंतर मला फोडणीसाठी कांदा पाहिजे होता। मसाल्यामध्ये मी कांदा नाही घातला, फक्त टोमॅटो घातलेला आहे, त्यामुळे बारीक चिरून कांदा सगळा घेतला। आणि आता चिकन तोपर्यंत तनूने आणलं होतं, तर ते पण इथं मी आता मिठात शिजत घालत आहे। तर हे चिकन म्हणजे गावरान कोंबडी आणली होती, ती मिठात एका बाजूला शिजत घातली आणि दुसऱ्या बाजूला तवा ठेवून म्हटलं चपाती करून घ्यायची, म्हणजे पटापटा आवरते। तर त्यासाठी इथं मी मगाशीच पीठ मळून ठेवलं होतं चपातीचं। आता बनवताना कधी पण थोडंसं तेल लावून मरडून घ्यायचं, म्हणजे चपाती मऊ अशा होतात, गार झाल्या तरी ते वातड होत नाही। तर इथं सगळ्यात चपात्या करून घेतल्या, तोपर्यंत तिकडं माझं गावरान कोंबडीचं चिकन पण शिजलं होतं। ते पण चपाती पूर्ण झाल्यानंतर ते देखील लगेचच फोडणीला टाकून घेतलं। तर इथं चहासोबत खायला काही नव्हतं आणि दूध पण रात्री आणलं नव्हतं, त्यामुळे दूध आणतानाच इथं खारी आणि पार्लेजी बिस्किट पुडा आणला होता, कारण मला आणि चार्लीला पार्लेजी बिस्किट पुडा आवडतोय, त्यामुळे हे आमच्या घरात असतेच असते। तर इथं आता एका बाजूला रस्सा फोडणीला टाकलेला आणि एका बाजूला आता सुकं देखील फोडणीला टाकलेलं आहे। तर आता ह्या स्टेपला माझं सगळं जेवण बनवून झालं होतं, पोरांना जेवायला वाढलं
आणि मसाला वगैरे केलेला, चपाती केलेले कणी सगळं पोळपट वगैरे भांडी होती, म्हटलं ती पण हातासरशी कणी घासून घ्यायचं. त्यानंतर लगेचच ओट्यावर पाणी वगैरे मारून घेतलं आणि आता बाहेर आली होती, कारण हेच माझं आता शेवटचं काम राहिलं होतं. म्हणून म्हटलं कपडे पहिल्यांदा धुवून घ्यायची, कारण बसलं की मग नंतर कपडे धुवायला होत नाही, कंटाळा येतोय म्हणून. खायला काय करायला चार्लीला जरा त्या 2 चपात्या वर घडी करून ठेवलेल्या आणि त्या मिठातलं काढलंय त्यात कालवून जरा घाल की. चार्ली जा रे. तर इथं सगळी कपडे धुवून झाल्यानंतर कालची शेडातली कपडे तशीच होती, ती पहिल्यांदा कधी आत नेली वाळलेली. घडी काय मी आता घातली नव्हती, कारण इतका कंटाळा आला होता. म्हटलं राहू दे, दुपारनंतर त्या वाळलेल्या कपड्याकडे बघायला येईल. ही फक्त ओली कपडे परत शेडात सगळी उन्हात घातली. चला तर ताईनो, ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला म्हणजे जर व्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.